In last lecture we have discussed about first order reaction and integrated rate law. So now there are few examples of first order reaction, and it is important to remember this because it will give you full marks for question. First example is about hydrogen peroxide 2H2O2 on decomposes you will get 2 water molecule plus 1 oxygen. This one is in liquid condition, this will be in a gaseous form, this is also in a liquid condition. Now while writing the rate of this equation, you can write rate is equal to K into concentration of H2O2, normal rate law, right? K into concentration of H2O2. Now while writing the order of this reaction, we know this is a first order reaction while we are discussing about first order reaction. As they have written 2, this one is the molarity, not the order of reactant, right? So this one is molarity, or you can say it is a stoichiometric coefficient, stoichiometric value. But here while writing the order of reaction, there will be molecularity and order may be same or may not be same. As it is a first order reaction, it will be 1, तुम्ही लिहू पण शकता किंवा नाही लिहिलात तरी चालेल. सेकंड एक्झाम्पल काय आहे? In case of nitrogen pentoxide, N2, 2 molecules of N2O5 in gaseous form, it will give you 4 moles of or 4 molecules of NO2 gas plus O2 gas. Now how to write the rate of reaction? Rate is equal to K into concentration of N2O5. As it is a first order reaction, it will remains as it is, right? So K into N2O5, it is a first order reaction. जर इथे 2 लिहिले असेल तर ही काय त्याची मॉलिक्युलरिटी आहे आणि रेट काय असतो, आपली ऑर्डर असते ती आपण इथे लिहितो पॉवरच्या मध्ये, ठीक आहे. सो इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही 2 एक्झाम्पल आहेत, इम्पॉर्टंट आहेत, इझी पण आहेत, त्यामुळे बाय हार्ट करून ठेवा. नाउ वी हॅव टू सी अबाउट इंटिग्रेटेड रेट लॉ. नेक्स्ट पॉइंट इज इंटिग्रेटेड rate law. For gas phase, it is on page number 128. Okay, gas phase reaction. We have already discussed integrated rate law for liquid condition, right? आपल्याला जो रेट लॉ माहिती आहे, जो आपण काढला ॲक्च्युली, तो कशासाठीचा होता? वी हॅव दिस रेट इज इक्वल टू, और के ची व्हॅल्यू जी आपण काढलेली, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. जेव्हा आपण ही कंडिशन बघतो त्याच्या आपण लिक्विडच्या साईडने हे करतो, तेव्हा आपण त्यासाठी म्हणतो की लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन असतं. सो इन केस ऑफ अ लिक्विड यू कॅन से इट इज, आपण हे ऑलरेडी शिकलो आज की जर A0 काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ॲट इनिशियल म्हणजे T0साठी काय आपण कन्सिडर करतो, जर A असेल आणि आफ्टर टाईम टी जर एमधून किती होतं, एक्सने मायनस होतं आहे, तर आफ्टर टाईम टी किती असणार आहे, A मायनस एक्स, राईट? किती कॉन्सन्ट्रेशन राहणार ॲट टाईम टीला, A मायनस एक्स, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲट A0 इज टू बी A. जर ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हटलं आहे तर A टी काय असणार आहे, ए एक्सने जर कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तर किती होणार, A मायनस एक्स ॲट टाईम टी. नाव हीच व्हॅल्यू आपली आपण कॉन्सन्ट्रेशनची आपण इन्सर्ट केलेली या फॉर्म्युलामध्ये, अँड द रूल विल बी, रूल वॉज के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू बेस 10 A अपॉन मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस ॲट टाईम टी, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी A मायनस एक्स, राईट? This was the term for integrated rate law of first order reaction in case of liquid, right? कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण A वापरलेला. नव जेव्हा गॅस फेजमध्ये आपल्याला ह्याच कॉन्सन्ट्रेशन टर्म यूज करायच्यात, पण जेव्हा आपण गॅसच्या बाबतीत म्हणतो तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणू शकत. वी हॅव टू से इन केस ऑफ प्रेशर, राईट? गॅससाठी काय असणार आहे, प्रेशर असणार आहे. नव प्रेशरमध्ये लिहायचं असताना आपल्याला जस्ट त्यासाठी एक सेपरेट इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेटेड रेट लॉ करायचा आहे. लेट सी दॅट. Now in case of integrated rate law for gas phase, suppose we have a reaction like A in gaseous state gives to B in gaseous state plus C in gaseous state. म्हणजे आपला जो A रिॲक्टंट आहे तो डिकम्पोज होऊन काय करतो आहे, B आणि C मध्ये कन्वर्ट होतो आहे. म्हणजे A आपला रिॲक्टंट आहे आणि B आणि C काय प्रोडक्ट आहे. नाउ C लेट इनिशियल प्रेशर, म्हणजे आपला जो A आहे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम T0ला, रिॲक्शन स्टार्ट व्हायच्या अगोदर एचा प्रेशर असणार, तो कन्सिडर केला जर सपोज P0, म्हणजे तुम्हाला P0 असणार, राईट? पण प्रेशर ऑफ रिॲक्टंट ॲट टाईम टी पहिला A0ला काय असणार आहे, नॉर्मल प्रेशर, म्हणजे 0 प्रेशर कन्सिडर केला. आता ॲट टाईम टी कन्सिडर करताना यू हॅव टू राईट इनिशियल प्रेशर ऑफ A लेट विल बी PI
इनिशियल प्रेशर काय असणार आहे, पी आय असणार आहे. बट आफ्टर टाईम टी सपोज तो एक्सने काय झाला आहे, डिक्रीज झाला आहे. प्रेशर काय झाला आहे, आफ्टर टाईम टी एक्सने जर डिक्रीज झाला आहे तर तुम्ही काय म्हणू शकता, पी ए कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रेशर ऑफ पी ए इज इक्वल टू पी आय म्हणजे इनिशियल प्रेशरमधनं किती मायनस झाला आहे, एक्स. सो पी इज इक्वल टू पी आय मायनस एक्स. ठीक आहे. नाव सी दिस इज अबाउट प्रेशर ऑफ रिएक्टंट ए. नाव इन केस ऑफ प्रेशर ऑफ प्रोडक्ट मीन्स पी बी इज इक्वल टू प्रेशर ऑफ प्रोडक्ट पी सी काय असणार आहे, एक्सने होतं ना. सो टर्म काय असणार आहे, एक्स असणार आहे. सो पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू काय, एक्स. नाव जस्ट सी the pressure of product B and C at time T, it will be PB is equal to BC is equal to X, right? Now the total pressure of the system, you have to calculate the total pressure. Total pressure म्हणजेच काय असणार आहे, total pressure काय करायचं आपल्याला, total pressure is equal to pressure of A plus pressure of B plus pressure of C. Suppose total pressure is equal to P. P काय असणार आहे, P आपण व्हॅल्यू काय काढली आहे, PI minus X. सो PI minus X. PB ची व्हॅल्यू काय, PB is equal to X आणि पी सीची व्हॅल्यू पण काय, पी सी इज इक्वल टू एक्स. जर टोटली कॅल्क्युलेट करा तर मायनस एक्स आणि प्लस एक्स काय होणार, एकमेकाला कॅन्सल होणार. फक्त तुम्हाला काय राहणार, पी आय प्लस एक्स. सो पी आय प्लस एक्स म्हणजे टोटल प्रेशर इज इक्वल टू पी आय प्लस एक्स, राईट. नाउ सी यू गेट दिस व्हॅल्यू दॅट इज पी आय प्लस एक्स. अगेन सपोज वी हॅव टू कॅल्क्युलेट फॉर एक्स. एक्ससाठी कसं कॅल्क्युलेट करणार, एक्स जर मी या साईडला घेतला तर काय होणार, सपोज मी फक्त एक्स म्हटला आहे, हा जो पी आय आहे तो इथे प्लसमध्ये आहे, तो इकडे काय होणार, मायनस होणार. सो पी मायनस पी आय. एक्सची व्हॅल्यू काय माहिती आहे, पी मायनस पी आय. ओके, एक्सची व्हॅल्यू मिळाली. नाव द टोटल प्रेशर ऑफ द सिस्टम यू कॅन राईट पी इज इक्वल टू, हे जे आपण सगळं सॉल्व केलं तर त्याच्यानं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय मिळते, पी मायनस पी आय. नाव द प्रेशर ऑफ ए दॅट इज पी ए ॲट टाईम टेस्ट ऑप्टेंड बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू. पी एची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सपोज पी एची व्हॅल्यू काढायची आहे. पी एसाठी काय आपल्याला वापरलं, पी आय मायनस एक्स. मग पी एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. पी ए हा आपण काय काढतो आहे, प्रेशर ऑफ ए, बरोबर. प्रेशर ऑफ ए आपल्याला काय आहे, पी ए. सो पी इज इक्वल टू आपण काय केलेलं, पी आय मायनस एक्स. आता पी आय आहे तसाच, मायनस एक्स म्हणजे काय, पी मायनस पी आय. सो पी मायनस एक्स इज इक्वल टू राईट पी मायनस पी आय. ओके, जर तुम्ही हे करून दिलं, कंसातलं फोडून दिलं तर तुम्हाला मिळणार पी आय मायनस पी प्लस पी आय, राईट. आता याच्यामध्ये यू कॅन राईट किती आहेत, 2 पी आय आहेत ना, प्लस पी आय 2 पी आय मायनस पी. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला कशाचा प्रेशर मिळाला, प्रेशर ऑफ ए. पी एची व्हॅल्यू काय मिळाली, 2 पी आय मायनस पी. नाव द इंटिग्रेटेड रेट लॉ. आपल्याकडे रेट लॉ काय होता, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग 2/10 A0 अपॉन AT, बरोबर. आता जस्ट आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या. आपल्याकडे A0चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, पी आय होतं, म्हणजे प्रेशर काय होता, पी आय होता. A0साठी आपण काय म्हटलेलं, ॲट इनिशियल पी आय, बरोबर. आणि ATसाठी आपण काय म्हणतो आहे, AT मीन्स कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी, पी ए. आणि पी ए म्हणजेच काय आहे, आपण आत्ताच काढलं आहे, 2 पी आय मायनस पी, 2 पी आय मायनस पी. आता ह्याच व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या. सी के इज इक्वल टू 2.303 कॉन्स्टंट आहे तसाच, डिवायडेड बाय टी, जे काय तुम्हाला क्वेश्चनमध्ये टाईम दिलेला असेल तो टाकायचा. नाव ए म्हणजे काय, A0 म्हणजेच काय, पी आय आहे, राईट. पी आय अपॉन ए ॲट टाईम टी काय, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी, यू विल बी 2 पी आय मायनस पी. ठीक आहे. नाव दिस इक्वेशन इज यूज फॉर प्रेशर, म्हणजेच फॉर गॅसियस स्टेट. लिक्विड जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला कुठलं वापरायचं आहे, जेव्हा इथे ए अपॉन ए मायनस एक्स घेतो ते लिक्विडसाठी, कारण ते कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये ए इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड ए मायनस एक्स इज अ कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी. नाव हिअर ऑल्सो पी आय इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड आफ्टर टाईम टी 2 पी आय मायनस पी, हे काय झालं आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशन. ते आपण काय करतो आहे, आफ्टर टाईम टी नंतरचं कॉन्सन्ट्रेशन डिनॉमिनेटरला घेतलं आहे. सो पी इज द टोटल प्रेशर ऑफ द रिएक्टंट मिक्सचर ॲट टाईम टी. ठीक आहे. नाव यू हॅव टू यूज दिस इक्वेशन और दिस लॉ फॉर गॅसियस फेज. गॅशियस फेजमधला जेव्हा आपल्याला फर्स्ट ऑर्डरचा रेट कॉन्स्टंट काढायचा असतो, देन यू कॅन यूज दिस इक्वेशन. याच्यावरती एक क्वेश्चन पण आहे तुम्हाला, 129 पेजवरती आहे. लेट सी दॅट.